वसंतरावांचा नातू म्हणून यांनी काहीतरी वसंतरावांचं गावं. चाली जर तू सांगितल्यास मला तर मी साधारण एक 42 ते 45 चाली गेले असते. आजोबांना जे मिळायला पाहिजे होतं ते मिळालं नाही, त्याच्या बाबतीत ते अतिशय उदासीन होते. नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ सिटी 91.1. मी शोनाली तुमच्या बरोबर. आणि आज स्टार कट्ट्यावरती आपल्या बरोबर आहे, ज्या चित्रपटाची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे. आणि मला असं वाटतं की आजपर्यंत आपण त्यांच्या गाण्यावरच्यावर प्रेम करतो, पण आता त्यांच्या आयुष्यावरही आपण प्रेम करणार आहोत. कारण की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये जसा संघर्ष असतो तसा त्यांनी सुद्धा प्रचंड संघर्ष केलेला आहे. अर्थातच मी बोलत आहे पंडित वसंतराव देशपांडे यांच्याबद्दल. मी वसंतराव हा चित्रपट आपल्याला पाहायला मिळणार आहे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती. आणि या सिनेमामध्ये ज्यांनी अप्रतिम भूमिका केली आहे, गायलं आहे, तेही आपल्या बरोबर आहेत. आणि येस, जी आजपर्यंत घराघरामध्ये राधिका मसालेच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचली, पण आता मात्र तिची एक वेगळी छबी घेऊन ती आपल्या समोर येते. अनिताताई आपल्या बरोबर आहेत. अनिताताई आणि राहुल सर, स्टार कट्ट्यावरती खूप खूप मनापासून स्वागत. नमस्कार. थँक्यू व्हेरी मच. ओके, सुरुवात करूयात. मी वसंतराव हा जो चित्रपट निपुण धर्माधिकारी यांनी दिग्दर्शित करण्याचा ठरवला. मला खरं तर निपुणसाठी खूप प्रश्न होते, कारण की असं एक भव्य दिव्य आयुष्य जेव्हा पडद्यावरती आपण बघतो तेव्हा त्याच्या लाईफमध्ये इतकं काय काय घडून गेलं असेल असा विचार खरंच येत नाही. असं वाटतं की सगळं छान गुडी गुडी मस्त असणार आहे. आणि तुम्ही खरंच खूप लकी आहात. आणि जसं आपण म्हणतोय की मराठी सिनेमामध्ये पहिल्यांदाच होतंय की आजोबांची भूमिका त्यांचा नातू करत आहे. त्यामुळे राहुलजी, तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल, उत्तम तुम्ही गातात, उत्तम अभिनय सुद्धा तुम्ही करतात, आता हे सिद्ध केलं आहे. बिग बॉसची बोलतोय असं वाटतंय मला. थँक्यू. पण नाही, ऑन अ सिरियस नोट, मी चित्रपटामध्ये कधी काम करीन असं मला वाटलं नाही. मी नाटकात कधी काम करीन हेही मला वाटलं नव्हतं. पण जेव्हा संगीत नाटक परत एकदा करायचं ठरवलं तेव्हा मी उभा राहिलो आणि मला सुरुवातीला सुबोधनी डिरेक्ट केलं आणि त्याच्यानंतर 3 नाटकं मी निपुण बरोबर केली, जो ह्या फिल्मचा डिरेक्टर आहे. आणि त्या दरम्यान जेव्हा चर्चा चालली होती आमची, मी खूप त्यांना गाणी ऐकवायचो, आजोबांची किस्से सांगायचो. तर असंच एकदा बोलता बोलता मी निपुणला म्हणालो की काय रे, आपल्याला करता येईल का रे फिल्म, करता येईल आजोबांवर? म्हणलं हो, का नाही करता येणार. तो म्हणला आपण रिसर्च करूयात आणि जर चांगली गोष्ट सापडली सांगण्यासारखी तर आपण नक्की करूया. आणि मग खूप रिसर्च केला आम्ही. त्यांच्यावरचे जे सगळे लेख होते, माझ्या वडिलांची ते खूप चर्चा झाली. त्याच्यानंतर त्यांची भाषणं, त्याच्यानंतर त्यांचे सगळे इंटरव्ह्यूज, ह्या सगळ्या गोष्टी निपुणनी खूप ऐकल्या, त्याचा अभ्यास केला. आणि एक दिवशी तो स्क्रीन प्ले घेऊन आला. आणि तो स्क्रीन प्ले जेव्हा वाचला तेव्हा खरोखर डोळ्यात पाणी आलं सगळ्यांच्या ॲट द एंड ऑफ इट. आणि तेव्हा ठरलं की पिक्चर करायचा आपण. आणि असंच ठरलं की मी करणार आणि तो करणार. त्याच्यामुळे मी दोघंच होतो सुरुवातीला. चल, तू माझ्या आजोबांचं मी करणार आणि तू हे लिहिलंस म्हणून तू करणार, असं साधारण ते सुरू झालं. आणि नाही, पण मी त्याला विचारलं की तुला असं वाटतं का मी करू शकेन? तो म्हणला, राहुल दादा, तूच करू शकशील आणि मला वाटतं की तू उत्तम करशील. त्यामुळे नंतर जे काही परिश्रम घ्यावे लागले ते सगळे मी त्याच्या गायडन्स खाली घेतले. त्याच्यामुळे मला कायम असं वाटतं की ह्याचं सगळं जर क्रेडिट असेल तर ते निपुणचं आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. खूप छान तुम्ही सांगितलं. आता खरं तर जेव्हा हा विषय मांडला गेला असेल, रिसर्च केला असं तुम्ही म्हणालात, आणि मी तुमच्या काही मुलाखतींमधनं हेही ऐकलेलं आहे की तुम्ही जेव्हा 3.5 वर्षाचे होतात तेव्हाच आजोबांचं निधन झालं. त्यामुळे आजोबांचा आणि तुमचा तसा सहवास आलेला नाहीये, पण तुम्ही त्यांच्याबद्दल जे काही माहिती मिळेल किंवा ज्याबद्दल ऐकलेलं आहे ते तुम्ही साकारण्याचा जो प्रयत्न केला आहे, त्या प्रवासाबद्दल ऐकायला आवडेल की ती किती अवघड होतं. त्यांच्या काही फिल्म्स पाहिल्या, काही शूट होतं, व्हिडिओग्राफी असेल काही? मला वाटतं ना, काही गोष्टी मला रक्तात आल्या. म्हणजे फॉर एक्झाम्पल, मी जसा बसतो ते तसेच बसायचे गायला. ओके. आणि हात टेकून ते गायला बसायचे. तसं उपजत मी तसंच लहानपणापासून तसाच बसतो. किंवा माझी हसण्याची जी काय एक लहानपणापासून स्टाईल होती, असं एकच गाल वरती करून हसायचं. सो बऱ्याच गोष्टी मला वाटतं की त्या रक्तातनं आल्या. पण मी मुद्दामून त्यांच्यासारखा आवाज अनुनासिक काढला नाही, कारण मला ते कॅरिकेचर करायचं नव्हतं आजोबांचं. म्हणून मी ठरवलं होतं की त्याच्यातनं आजोबा बाहेर काढायचे आणि ते कॅरेक्टर म्हणून त्याच्यावरती विचार करायचा.
आणि मला वाटतं की निपुणनी ज्या पद्धतीने प्रत्येक सीन लिहिला होता, त्याच्यानंतर प्रत्येक शॉटचा विचार केला होता. आय स्टेड व्हेरी ऑनेस्ट टू ईच अँड एव्हरी शॉट अँड द इमोशन ऑफ दॅट सीन. त्यामुळे मला ते सोपं गेलं. अदरवाईज एवढा प्रेशर होता वसंतराव देशपांडे साकार करण्याचं, ते मला माहिती नाही, त्या प्रेशर खाली मी दबला गेलो असतो. पण म्हणून मी म्हणतो की निपुणचे जेवढं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. त्यांनी मला सांगितलं की जस्ट स्टे ऑनेस्ट टू ईच अँड एव्हरी सीन. नाईस. आता चित्रपटाची खूप वाहवा होतीये, कामाचं कौतुक केलं जातं आणि पुढे सुद्धा होईल. पण मला सांगा की जसं वसंतरावांच्या आयुष्यामध्ये संघर्ष होता, 40व्या वर्षी त्यांनी त्यांच्या म्युझिकल करिअरला सुरुवात केली. तुमच्या चित्रपटासाठी सुद्धा सुरुवातीला संघर्ष होता, निर्माते मिळाले, तयार होते? 2013 पासून हा प्रवास चालू आहे आणि वसंतरावांनी त्यांच्या 47व्या वर्षी त्यांच्या आयुष्यात कट्यार आलं. आणि मला असं वाटतं की हा पिक्चर पण माझ्या आयुष्यात 40व्या वर्षी आला खूप आधी, पण साकार झाला तेव्हा. आणि त्यामुळे थोडंसं मी देर आर क्वाईट अ फ्यू सिमिलॅरिटीज बिटवीन अवर जर्नीज. फक्त त्यांनी अचीव्ह केलं होतं, ते अचीव्ह करायला मला अजून कितीतरी जन्म लागतील असं वाटतं मला. पण मला असं वाटतं की हा जो काही प्रवास होता तो खूप खडतर होता, पण मी तो प्रोसेस, ती जी काही प्रोसेस होती ती इतकी मनापासून मी एन्जॉय केली की प्रत्येक त्याच्यातला अडथळा होता. किंवा प्रोड्युसर मिळायला 4 वर्ष गेली, ते प्रोड्युसर मिळाल्यानंतर एक प्रोड्युसर इनफ नव्हते, मग अजून पैसे लागले मध्ये शूटच्या मध्ये, तेव्हा एक जण उभे राहिले. म्हणजे शेखर गोखले आमचे जे प्रोड्युसर आहेत ते सुरुवातीपासून याच्यात होते आणि कन्व्हेन्शनल प्रोड्युसर नाही आहेत ते फक्त ह्या कारणाकरता जोडले गेले. तसेच दादा देसाई असतील किंवा नंतर निरंजन किर्लोस्कर असतील, की राहुल काहीतरी चांगलं करतोय, चांगला विषय आहे, राहुलवरती आमचा विश्वास आहे. कुणीही कॉन्ट्रॅक्ट केलं नाही एकमेकांबरोबर, अजूनही केलेलं नाहीये. सो मला वाटतं की खूप चांगल्या भावनेनी सगळी लोक, सगळी कास्ट असेल, अनिता असेल, पुष्कराज असेल, कौमुदी असेल, अगदी निपुण असेल, किंवा सगळे ईडीज असतील, प्रोडक्शन डिझाईन डिपार्टमेंट असेल, सगळी डिपार्टमेंट्स असतील, स्पॉट बॉयज असतील, इतकं खेळीमेळीचं आणि अतिशय भारावलेलं असं वातावरण 62 दिवस होतं. जेवढ्या दिवस आम्ही शूट केलं ते कुणाचंही भांडण झालं नाही, कुणाचे रुसवे फुगवे झाले नाही, सिरियसली. आणि मला ते इतकं मनापासून आवडलं की रात्री आम्ही एकत्र जेवायचो, पटकनी झोपायचो, सकाळी उठून एकत्र ब्रेकफास्ट करून आम्ही परत सेटवर यायचो आणि दिवसभर इट वॉज लाईक अ फॅमिली. आणि म्हणून मला असं वाटतं की हा प्रवास मी आयुष्यभर खूप जपून ठेवीन, अशा पद्धतीचा हा सगळा प्रवास घडला. फारच सुंदर. अनिता ताई, तुझ्याकडनं मला जाणून घ्यायचं आहे, जेव्हा तुला या भूमिकेसाठी विचारलं गेलं, या चित्रपटासाठी तुला विचारलं गेलं, तेव्हा तुझी प्रतिक्रिया काय होती आणि हा चित्रपट स्वीकारण्यामागे तुझं कोणतं कारण होतं? मला विचारली गेलेली भूमिका आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मला जेव्हा स्क्रीन प्ले वाचून दाखवला निपुणनी, तेव्हा इतकं काम केलेलं होतं त्यांनी आधीच. तर हे खूप कमी ठिकाणी आढळतं आपल्याला की माणसांनी चित्रपट लिहिताना खरंच खूप काम केलेलं आहे. खूप चित्रपट येत असतात, मराठी काय हिंदी काय, शेकड्यांनी फिल्म्स तयार होतात, पण इतकं अभ्यासपूर्वक केलेलं काम खूप कमी ठिकाणी असतं. आणि तशी माणसं आहेत ही सगळी. तर अशा लोकांबरोबर, या टीम बरोबर काम करायला मिळणं ही खूप चांगली संधी आहे माझ्यासारख्या अभिनेत्रीसाठी, जेव्हा की मी एक फॉर्मल ट्रेनिंग मधनं आलेले आहे. त्यामुळे मला हे सगळं अपेक्षित आहे की लोकांनी आपापल्या गोष्टींवरती काम केलेलं असावं. आणि असं जिथे आपल्याला दिसतं की इतकी तयारी आहे, इतकं सगळं, म्हणजे त्यांनी अख्खी फिल्म जवळजवळ पाहिली आहे, आता आपल्याला यांच्यामध्ये फक्त घुसायचंय, बस इतकंच करायचंय. त्यावेळेला ती संधी आपण मिळवणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट असते. आणि आता मी हा व्यवसाय म्हणून स्वीकारलेला आहे, पण कधी कधी काही कलाकृतींकडे, काही प्रोजेक्ट्सकडे आपण केवळ व्यवसाय म्हणून न बघता त्या पलीकडे जाऊनही बघितलं पाहिजे, असं मला या ठिकाणी अगदी प्रकर्षाने वाटलं. आणि हे या प्रोजेक्टमध्ये, एवढ्या महत्वाच्या आणि मोठ्या प्रोजेक्टमध्ये आपलं असणं खूप गरजेचं आहे. सो तिथे आपण काहीही करून, कुठल्याही पद्धतीने अनेक गोष्टी मॅनेज करून मी या प्रोजेक्टचा भाग बनायला तयार झाले आणि फार मज्जा आली. ही सगळी प्रोसेस अत्यंत आनंद देणारी होती आणि महत्वाची होती. आपण आपल्या आयुष्यातला कुठला तरी भाग अत्यंत आनंद देणारा असतो, जो कायम आपल्या बरोबर राहतो. तशी ही प्रोसेस आहे माझ्यासाठी. फारच मस्त. वा.
म्हणजे काही प्रोजेक्ट जे आहेत ते आपल्याला बँक बॅलन्स वाढावा म्हणून करावे लागतात आणि काही प्रोजेक्ट हे आपल्याला ऍक्टर म्हणून माणूस म्हणून समृद्ध करणारे असतात म्हणून ते करावे लागतात. करेक्ट. राईट. मला सांग की मी पाहिलं की ट्रेलरमध्ये एका सीन मध्ये ना तू पु ल देशपांडे यांच्याकडे लाटणं फेकून मारलेलं आहे. हो. तो सीन कसा होता? चक्क पुलांना याच्यातली जी भूमिका आहे वसंतरावांच्या आईची, अत्यंत कणखर बाई आणि तितकीच प्रत्येक व्यक्तिरेखेशी तिचं नातं वेगळं आहे, सुनेशी नातं वेगळं आहे, मुलाशी नातं वेगळं आहे, पुलंची नातं वेगळं आहे, वसंतरावांच्या इतर मित्रांशी तिचं नातं वेगळं आहे. तर हे जे नातं आहे त्याच्यात एक प्रकारचा हक्क आहे, एक प्रकारचं तिचंही त्या माणसांबरोबर एक प्रकारचं प्रेमाचं नातं आहे. ती त्यांच्याशी काहीही वागू शकते अशी ती आई आहे. तर त्यामुळे ते जे लाटणं फेकून मारणं आहे तो एक प्रकारचा हक्क आहे असं मला वाटतं त्या व्यक्तीवरचा. आणि फार अप्रतिम नाती इथे निपुणनी तयार केली आहेत. ही जरी म्हणजे हे सगळं फिक्शनल जरी असलं तरी लोक रिलेट करू शकतात या पद्धतीचं नातं. असंच ते नातं आहे. अगदी. म्हणजे पुलं जे आहे ते शालजोडीतनं मारायचे आणि पुलांना मारणारी ही होती वसंतरावांची आई. लाटणं मारणारी. ओके. राहुलजी, 22 गाणी आहेत यामध्ये. म्हणजे ही खरं तर तसं पाहिलं ना तर एक मैफल आहे आणि जर कोणी असं लावून ठरवलं की संडे सॅटरडे मला आता ऐकायचे 2 तास तर एक प्रकारचा कॉन्सर्ट आहे हा, तर मला सांगा 22 गाणी त्याचं तुम्ही संगीतही केलं आहे, गायली आहेत आणि अभिनय केला आहे, 3 गोष्टी सांभाळल्यात, त्याबद्दल ऐकायला आवडेल. 22 गाण्यांपैकी 7 गाणी नवीन आहेत का 8 गाणी, आणि बाकीची जी काही गाणी आहेत ती अर्थात त्यांच्या आयुष्यामध्ये आलेली सगळी महत्वाची नाट्यगीतं असतील, बंदिशी असतील, अशा पद्धतीची गाणी आहेत. पण एक संगीतकार म्हणून मी पहिल्यांदाच प्रयत्न केला संगीत द्यायचा आणि मला असं वाटतं की ती प्रोसेस जी होती संगीत देणं ही मला खूप जास्ती समृद्ध करून गेली, एक माणूस म्हणून पण आणि एक म्हणजे गायक म्हणून पण. कारण आतापर्यंत मी एखादी गोष्ट जी काय गायलो, माझा जो विचार आहे तो जो मला मांडायचा आहे तो मी बऱ्यापैकी मांडू शकतो असं म्हणायला हरकत नाही. पण जेव्हा आपण एखाद्या गोष्टीला चाल लावतो, संगीत करतो, तेव्हा ती ऑब्जेक्टिव्हिटी निघून जाते. माझी तरी गेली. कारण मला असं वाटायचं की ही चांगली आहे का, आपणच स्वतःच्या चालीचं आपण कसं मूल्यमापन करणार. मला असं वाटायचं ही नाही, मग अजून काहीतरी करूयात, मग हे चांगलं वाटतंय का, मग हे चांगलं वाटेल का. पण एक मात्र मी केलं की लोकांना काय आवडेल हा नाही विचार केला. कारण मला असं वाटतं की सरते शेवटी 12 सूर आहेत, येऊन जाऊन ते सगळीकडे आपल्याला सारखेच ऐकू येतात. आपल्याला असं वाटतं आपण काहीतरी नवीन ऐकलंय, पण तसं काही नसतं. त्यामुळे त्या प्रसंगाशी आणि त्या शब्दांशी प्रामाणिक राहणं हे मला जास्ती महत्वाचं वाटलं. आणि परत एकदा निपुणनी प्रत्येक ज्या काही 4-5 2-3 चाली असायच्या त्याच्यातली तो एक चाल निवडत गेला आणि तशाने ती सगळी त्या सगळ्या चाली सिलेक्ट झाल्या आणि मग तो अल्बम तयार झाला 22 गाण्यांचा असं मला वाटतं. बरं. म्हणजे हे जे 22 होते यापेक्षाही जास्त होती की ती 22 वरती आली? 24 होती. 24. खूप द्यायचं होतं त्याला प्रेक्षकांना. 24 वरनं 22 वरती आली आहे. हो, 24 वरनं 22 वरती आले. त्यातल्या मी चाली जर तू सांगितल्यास मला तर मी साधारण एक 42 ते 45 चाली गेले असते. खूप म्हणजे असा मोह होत होता ना की काय काय देऊ आणि काय काय नाही. हो ना. खरं तर बालपणापासून आणि जसं रक्तातनच हे संस्कार आहेत. तर मला सांग की तुमच्या आईची काय प्रतिक्रिया होती जेव्हा त्यांनी तुम्हाला पाहिलं? तुला सांगू का, माझी आई पण माझे वडील अतिशय अबोल आहेत. बर. म्हणजे फारसे व्यक्त होत नाहीत बाहेर. म्हणजे जरी माझा कार्यक्रम असेल ना तरी ते कुठेतरी मागे बसतील, त्यांना पुढेही बसायचं नसतं. आमच्या साधारण कुटुंबामध्ये हेच आहे. मी पण तसाच आहे. मला एकदम पुढच्या रांगेत बसायला थोडंसं दडपण येतं. तर माझी आई एस्पेशली तिला खूप जास्ती प्रेम आहे माझं आणि माझ्या सगळ्याच मी ज्या काही गोष्टी करतो त्याच्यावरती. आणि तिची फार माझ्या लहानपणापासूनची इच्छा होती की मी वसंतरावांसारखं गावं. कारण मी सुरुवातीला खूप कुमारजींसारखा गायचो आणि एकदा त्यांनी भाई काकांना सांगितलं होतं, ते ऐकायला आले होते गाणं माझं. ती म्हणली, अहो काका हा सगळं कुमार काकांचं गातो, सगळ्यांना खूप चांगलं वाटतं, पण माझं असं पर्सनल मत आहे की
वसंतरावांचा नातू म्हणून यांनी काहीतरी वसंतरावांचं गावं. तर तेव्हा ते हसले आणि ते म्हणले त्याचा आवाज फुटू दे, तो 2-3 वर्षात बरोबर वसंताकडे घसरेल बघ. आणि तसंच झालं. माझा आवाज नंतर खूप असा आजोबांसारखा वाटायला लागला आणि नंतर अभ्यासही झाला. पण ही फिल्म बघितल्यानंतर आई काही बोललीच नाही. तिने मला घट्ट मिठी मारली, माझी पापी घेतली आणि काय खूप इमोशनल झाली आणि काही नाही, एवढंच केलं तिने फक्त. कुठेतरी तुम्ही तिचे स्वप्न पूर्ण केले असं सतत तुम्हाला वाटत असेल. मला असं वाटतं की हे स्वप्न कुठेतरी लहानपणापासून माझ्या डोक्यात आहे की आजोबांना जे मिळायला पाहिजे होतं ते मिळालं नाही. त्याच्या बाबतीत ते अतिशय उदासीन होते. ते म्हणायचे मान मान क्या बात आहे. गळ्यामध्ये सुरांची दौलत असल्यावर गळ्याभोवती हार नाही पडले तर बिघडतो कुठं. तर तसं ते जगले. म्हणजे उगीच वाक्य बोलायचं म्हणून नाही, पण मला कायम वाटायचं की अरे इतके सुंदर गझल गायचे, इतके अप्रतिम लावणी करायचे, इतके अप्रतिम अदा करायचे नाट्यात. म्हणजे एक म्युझिक म्हणून आपण एक जर काय म्हणतात त्याला एक वर्तुळ पकडलं तर अशी अनेक वर्तुळं होती ज्याच्यामध्ये साहित्य होतं, ज्याच्यामध्ये आर्किओलॉजी होतं, ज्याच्यामध्ये बॉटनी होतं, ज्याच्यामध्ये झुओलॉजी होतं. ह्या सगळ्या मध्ये त्यांनी खूप मनापासून रस घेतला होता आणि त्यांची वृत्ती होती की त्या कोणत्याही गोष्टीच्या गाभ्यापर्यंत पोहोचायची. त्यांना ते वरवरचं चालायचं नाही. मी तुम्हाला सांगतो एक किस्सा. तर्कतीर्थ आमच्याकडे भाई काकांच्याकडे आले होते. खूप मोठी मोठी लोक भाई काकांच्या घरी यायची आणि माझे आजोबा कायम तिकडे असायचे किंवा भाई काका बोलवून घ्यायचे, अरे वसंत आज हे येणार आहेत तर तू ये. तर श्राद्ध हा विषय निघाला आणि तर्कतीर्थ काही बोलायला लागले. त्याच्यानंतर लक्ष्मण शास्त्र्यांना माझ्या आजोबांनी 3 तास श्राद्ध ह्या विषयावरती सगळं जे काय आतापासून इथेपर्यंत त्यांच्याशी चर्चा केली, त्यांना सांगितलं. ते वाचून बघायला लागले. ते म्हणले आता आपण एक काम करूयात, आपण एक सप्ताह ठेवूयात वाईला आणि तुम्ही फक्त बोला. ते म्हणले खरं सांगू का, माझा याच्यावर कशावर विश्वास नाही, पण मला ह्या गोष्टी माहिती आहेत म्हणून मी तुम्हाला सांगितल्या. म्हणजे मला सांगायचं काय की ते इतक्याच ते होऊन जायचं. म्हणजे ते गाणं पण म्हणायचे काही नाही रे बाबा, सोपं आहे अतिशय. त्यांच्याकरता सगळ्या गोष्टीनं खूप सोप्या होत्या. म्हणजे ते समजून पण सांगायचे. ते अतिशय सुपारी कातरल्यासारखं एखादी चीज असेल, एखादी बंदिश असेल, ठुमरी असेल, ती उलगडून असे समजून सांगायचे. आणि मी काहीच नाही केलं ह्याच्यात मी काय केलंय, हे असं आहे मी तुला सांगितलंय. तर अशी त्यांची वृत्ती होती आणि जे कोणी येतील त्यांची दारं कायम उघडी असायची. म्हणजे मला आठवत आहे जयमालाबाई शिलेदार घरी आल्या होत्या. त्यांना अमुक एक राग शिकायचा होता, बिहागडा का कोणचा तरी. असं तुम्हाला हे हवंय या बसा. किंवा माझ्या आजोबांच्याकडे एक छोटी डायरी होती, त्याच्यात त्यांनी लिहून ठेवल्या आज प्रभा आली होती, आज माणिक आली होती, तिला अमुक अमुक सांगितलं. त्याच्यानंतर हिराबाईंना एकदा एक बंदिश त्यांनी लिहून ठेवली होती. रेडिओ करताच त्यांना गायचं होतं आणि त्या बंदिश विसरून गेला की ही कोणची बंदिश आहे. आणि त्यांचा एकदम माझ्या आजोबांना निरोप आला की वसंतराव मला कळत नाही श्याम कल्याण मधली अशी बंदिश कोणची, मला त्याचा मुखडाच नाही, मला काही सापडत नाही. ते म्हणजे काय शब्द आहेत ते त्यांनी ती बंदिश रचली वेगळी त्या शब्दांवरनं. त्यांनी 2 मिनिटात त्यांना समजून सांगितली आणि मग ती बंदिश त्या गायल्या. तर ते म्हणजे मी कसं सांगू की ते इतके मोठे होते. आणि ह्या पिक्चरमध्ये या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांची एकच बाजू फक्त किंवा जेवढे आम्हाला ते समजले असतील, जे दाखवता येत असतील तेवढेच फक्त दिसलेत. त्यांच्यावरती खूप मोठा काहीतरी एक वेब सिरीज म्हणा किंवा म्हणजे मला असं वाटतं की याचे वेगवेगळे सीझन्स पण येऊ शकतात. म्हणजे पर्व आता एक आलेला आहे, पुढचं एक पर्व. आणि कुठेतरी राहुलजी असं वाटतं का किंवा अनिताताई तुला पण विचारावं असं वाटतंय की ह्या सगळ्या अशा दिग्गज लोकांचा स्ट्रगल बघताना आता स्ट्रगल पिरियड जो आपण ज्याला स्ट्रगल म्हणतो ना, तो काही राहिलेलाच नाहीये. इतके सहजपणे प्रसिद्धी जी आहे ती मिळती आहे आणि खऱ्या अर्थाने जे आपण म्हणूयात की टॅलेंट जे आहे, जे वरवरचं नसतं, जे अगदी आतून आहे, ते कुठेतरी मागे पडतं. मला असं वाटतं की अशी कंपॅरिझन आपण आता करूच शकत नाही. एकतर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कलाकार आणि आत्ताचे काम करणारे, त्याच्यामध्ये खूप फरक आहे. आपण सगळ्यांना सरसकट कलाकार नाही म्हणू शकत. तर त्यामुळे हा मूळ मुद्दा आहे. आणि कुठल्याही कलाकाराला त्याचं आयुष्य जगत असताना अगदी यश जरी मिळालं तरी झगडा आतमधनं एक वेगळा सुरू असतो. काहीतरी अचीव करण्यासाठी, त्याची कला अचीव करण्यासाठी, परसिव्ह करण्यासाठी, या सगळ्याची समज येईस्तवर त्याचा आतनं झगडा सुरू असतो. तो कलाकाराच्याच बाबतीत होऊ शकतो, तो सरसकट सगळ्यांच्या बाबतीत माझ्या मते होऊ शकत नाही. त्यामुळे असे खूप कमी लोक आहेत की जे कलाकार आहेत.
थँक्यू. राहुलजी, तुम्ही काय सांगाल, तुमचं काय मत आहे? मला असं वाटतं की मी गाण्याच्या बाबतीत तर नक्की सांगू शकतो की जे गाणं 150 वर्षापूर्वी होतं ते 100 वर्षापूर्वी नव्हतं. त्याचा फॉर्म बदलला होता. त्याचा फॉर्म 50 वर्षापूर्वी पण बदलला आणि तो आजचाही फॉर्म बदललेला आहे. मला असं वाटतं की इव्होल्युशन हे आपल्या रोजच्या जगण्याचा भाग आहे. आपल्याकडे 100 वर्षापूर्वी आपल्याला विमान म्हणजे हे पण काही माहिती नव्हतं, ट्रेन पण माहिती नव्हती. सगळ्या गोष्टी बदलतात. तसं संगीताकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. संगीताची व्याख्या पण थोडीशी बदलू शकते, जी आजच्या काळापुरती मर्यादित आहे. आजच्या काळाकरता ती खरी आहे, सत्य आहे. त्यामुळे मला वाटतं की फॉर्म बदललेला आहे, म्हणजे त्याच्यातला गाभा नाही बदललेला, पण ते आपण किती मनापासून करतोय. आता अनिता म्हणली तर कलाकार पण जे आहे ते बदललेलं नाहीये. कलाकार पण तेच आहे, फक्त आपण त्याची दृष्टी बघण्याची ती थोडीशी बदलली असं मला वाटतं. त्यामुळे मी जेव्हा जेव्हा कलेकडे बघतो, मी सगळ्यांना सांगतो, माझ्यावरती वसंतरावांचे इम्प्रेशन्स असतील, कुमारजींचे असतील, भीमसेनजींचे असतील, मनसुरांचे असतील, किशोरीताईंचे असतील, रामभाऊ मराठ्यांचे असतील, अभिषेकी बुवांचे असतील, किती नावं सांगू, पण मी जे गातो हे माझं गाणं आहे, हे त्यांचं गाणं नाही. हे मी छाती ठोकपणे एवढ्या करता सांगू शकतो, कारण आपण एक व्यक्ती म्हणून आपण खूप काहीतरी चांगलं बघत असतो, आपण खूप चांगल्या लोकांना भेटत असतो, आपण चांगलं वाचत असतो, आपण चांगलं शिकत असतो, आणि ह्या सगळ्याचा एक व्यक्ती म्हणून जो आपल्यावरती परिणाम होतो तो आपल्या गाण्यातनं किंवा व्यक्त होण्यातनं बाहेर पडत असतो. तेव्हा आपण हे अमुक माणसाचं, हे तमुक माणसाचं असं वेगळं नाही करू शकत, ते तुमचं म्हणून बाहेर येतं. त्यामुळे मला वाटतं की ही प्रोसेस ही अव्याहतपणे स्वतःला डिस्कवर करण्याची आणि रोज नव्याने पुसण्याची आहे. वा वा वा, खूप खूप छान पद्धतीने सांगितलंय. निपुण हा सगळ्यांचा चांगला मित्र आहे, उत्तम माणूस आहे, पण जेव्हा तो डिरेक्टरच्या भूमिकेमध्ये जातो तेव्हा निपुणची कुठली गोष्ट तुम्हाला असं वाटली की ही इतर वेळेस कधीच लक्षात येत नाही, तो त्या झोनमध्ये असला की मग आपल्याला ते जाणवतं की अरे आता याच्याशी त्या पद्धतीने बोलून चालणार नाही? नाही, एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कामातनं आलेली शांतता त्याच्यामध्ये जी आली आहे. पॅनिक मोड मध्ये बऱ्याचदा डिरेक्टर्स असतात. हो, कारण त्यांचं काम पूर्ण कदाचित झालेलं नसतं किंवा तसं केल्यानेच काम होतं असं त्यांना कदाचित वाटत असेल. पण निपुणच्या बाबतीत तो इतकं त्याची तयारी होती मनामध्ये की तो अत्यंत शांतपणे या सगळ्या गोष्टींकडे बघायचा. काहीही झालं तरी आता मी हे सगळं सॉल्व्ह करू शकतो असा त्याचा एक चेहरा, कॉन्फिडन्स नाही, मार्ग काढता येऊ शकतो, इतकं काहीही बिघडणार नाहीये ह्याचं जे असतं ना, की अभ्यास झालेला असताना ओके हे मला जमेल, होऊ शकतं, हे सोपं आहे, फक्त आपण शांत राहणं गरजेचं आहे, असं एक हे त्याच्याकडे बघताना जाणवायचं. आणि अत्यंत तो खरं तर इंटरेस्टिंग आहे, निपुण, गोड आहे मुलगा, वयाने लहान आहे, तरी सुद्धा हे सगळं कामातनं तयार होतं. ही जी शांतता आहे ही तुमच्या कामातनं तयार होते असं मला निपुणच्या बाबतीत वाटतं. आणि तो सेटवरती तर प्रचंड क्लॅरिटीने उतरलेला होता, त्यामुळे त्याच्याकडे बघणं फार वेगळं होतं, छान होतं. आणि त्यांनी ज्या पद्धतीने सेटवरती होल्ड त्याचा होता, चिडचिड न करता, आरडाओरडा न करता आणि छान वागून प्रत्येक माणूस आपलं काम अतिशय तन्मयतेने करत होता. सगळे जण असे होते की हे जे प्रोजेक्ट आहे आपल्या समोर ते कसं छान होईल, कसं सुंदर होईल यासाठी सगळेजण प्रयत्न करत होते. त्यामुळे सगळं क्रेडिट त्या कॅप्टनला जातं. तसं निपुणला हे सगळं क्रेडिट आम्ही देतो की त्यांनी त्याच्यातली शांतता काम करताना आमच्यामध्ये आम्हाला जी आवश्यक होती, जी अत्यंत आवश्यक होती. त्यामुळे आज आपण हा दिवस बघू शकतोय आणि हा चित्रपट येतोय आणि लोक ते पाहणार आहेत. आणि आम्हाला खात्री आहे लोकांना हा चित्रपट निश्चित आवडेल. नक्की. राहुलजी काय सांगाल? निपुण विषय मी एवढंच सांगू शकतो की मी त्याला अगदी कॉलेजपासून पाहिलेला आहे. तो अतिशय पॅशनेट आहे, प्रचंड त्याच्या कामामध्ये इन्व्हॉल्व होणारा आहे. आणि एकीकडे त्याच्यामध्ये खूप फायर आहे, पण दुसरीकडे तो अतिशय शांत आहे. कारण त्याला आता अनिता म्हणली तसं त्याला माहिती आहे त्याला काय करायचंय आणि तो खूप मेटिक्युलस आहे. ही इज अ व्हेरी गुड प्लॅनर. आम्ही जेव्हा नाटक करायचो तेव्हा पण तो
नाटकाच्या पहिल्या दिवशी चार्ट घेऊन यायचा आणि जास्ती तालीम नाही, 2-2 तासच दिवसाची तालीम, कोणचे कॅरेक्टर्स आहेत आम्हाला. मी म्हणायचो अरे नाटक बसणार कसं, पण 25 दिवसामध्ये जे काय त्याचं टाइम टेबल असायचं त्या 25व्या दिवशी अख्खं नाटक उत्तमरित्या तो बसवलेला असायचं त्याने, आणि हे त्याला माहिती होतं. तसंच फिल्मच्या बाबतीत त्यांनी प्रत्येक दिवस प्रत्येक क्षण प्लॅन केला होता आणि तो तसाच्या तसा उतरला. आणि त्याचा दुसरी आत घेण्यासारखा गुण आहे की तो जरी चिडला तरी तो दाखवत नाही आणि अजिबात त्याच्या बॉडी लँग्वेज मध्ये दिसत नाही. तो मी कायम म्हणतो की तो धोनी सारखा आहे की शेवटच्या 2-3 बॉलला आपल्याला 18 रन हवेत, अच्छा ठीक आहे 3 सिक्सर मारायचे का, ठीक आहे आपण बघू. इतका तो शांत आहे आणि त्यामुळे ती एनर्जी म्हणजे समोरचा व्यक्ती जर शांत असेल तर आपण चिडून काय करणार आहोत, असं होतं. त्यामुळे संपूर्ण क्रेडिट, कारण एकाच वेळेला त्याला ऍक्टर नाही पण बाकी अनेक जबाबदाऱ्या त्याला पार पाडायच्या होत्या. इतकी डिपार्टमेंट्स होती, त्याचा कोऑर्डिनेट त्याला समन्वय साधायचं होतं, ते अगदी लिलया त्यांनी पार पाडलं. तुम्ही कसा समतोल साधला संगीतकार आणि अभिनेता या भूमिकेमध्ये? मला संगीतकार म्हणून नाही असं काही विशेष वाटलं. मी आपल्या चाली करत गेलो, मी सेटवरतीच होतो बरेच वेळा आणि माझं जास्ती लक्ष अर्थात भूमिकेकडे होतं. आणि जशा मला चाली सुचायच्या तशा मी अनिताला पाठवायचो, वैभवला पाठवायचो, पुष्कराजला पाठवायचो, निपुणला पाठवायचो की हे बरं वाटतंय का, चांगलं वाटतंय का. मग ह्यांच्याकडनं पण प्रतिक्रिया यायच्या आणि मग शेवटी ऑफकोर्स निपुण कॅप्टन होता, तो चूज करायचे की हे मला आवडतंय किंवा ही मला नाही आवडली, असं करायचं. पुष्कराज आणि तुमच्यामधलं जे रिलेशनशिप दाखवलं आहे, तरच भाई आणि वसंतराव यांची मैत्री, तर त्याबद्दल पण ऐकायला आवडेल. कारण की पुष्कराजने सुद्धा 100% नाही 1000% त्याचं काम केलेलं आहे आणि हुबेहूब भाई आमच्या समोर आहे तसंच वाटतं, तर त्याबद्दल हे ऐकायला आवडेल. मला वाटतं की पुष्कराचा स्वभावच इतका प्रेमळ आहे. म्हणजे सांगतो मी तुला, रेणुका खूप लहान होती पहिल्यांदा जेव्हा सेटवरती ती आली, मला असं वाटतं 3-1 वर्षाची असेल. तिची पहिली जर गट्टी कोणाशी जमली असेल तर ती पुष्कराची. त्याला नॉटी बॉय म्हणायचे आणि ती कायम आल्यानंतर किंवा तो पुण्यात आला तर तो नुसता रेणुकाला भेटायला म्हणून घरी आला होता. तो इतका प्रेमळ आहे आणि मला असं वाटतं ना की ते सगळं सेटवरती काय तो हे करत असतो. म्हणजे तुमच्यापैकी जर सगळ्यात जास्त जर थोडी मस्ती कोणी केली असेल किंवा जर कोणी खूप जास्त अनिताने केली. मी हो ओके, माझं चुकीचं ते नंतर सांगतो मी. पण पुष्कराज मिस्किल पण आहे, अतिशय मिस्किल आहे. आणि म्हणजे लीला पुलंची त्याला भूमिका अशी वेगळी मला नाही वाटत करावी लागली. ही वॉज जस्ट हिमसेल्फ आणि त्यांनी खूप चांगला अभ्यास केला होता भाई काकांचा. त्यांचे हातवारे असतील, ते कशा पद्धतीने उभे राहतील, ते कशा पद्धतीने बघतील, अगदी छोट्या छोट्या गोष्टींचा त्यांनी खूप बारकाईने अभ्यास केला होता आणि तो खूप कसलेला अभिनेता आहे. अगदी. तू हे म्हणाला होता की मी अनिताबद्दल सांगणार आहे, अनिताताईबद्दल, की ती जास्त बोलायची सेटवर, सगळ्यात जास्त मस्ती ती करायची. हा, मस्ती म्हणजे काय ना, ती खरंच चुकून ती नाशिकला जन्माला आली. ती सदाशिव पेठेमध्येच गेले 7 जन्म तिचे गेलेले आहेत, अशीच ती बोलायची. आणि किंबहुना अजूनही कधीतरी संभ्रम पडतो की ही खरं बोलते का काहीतरी आपली खेचते. तर तसं होतं तिचं. पण अतिशय मला असं वाटतं ना की ह्या पिक्चरने मला काय दिलं असेल ना, तर मला अतिशय जीवाभावाची मैत्रीण मिळाली अनिताच्या रूपामध्ये. की मी मुंबईला कुठे गेलो की काय, मी तिला मेसेज करतो कुठे आहेस, मला भेटायचंय तुला, आपण भेटलो नाही होत. आणि खरोखर अतिशय प्रेमळ आणि मनातनं खूप निर्मळ अशी ती आहे. फक्त तिचं एक्सटिरियर जे आहे त्याच्यातनं आत जायला थोडासा एफर्ट लागतो, एवढंच आहे फक्त. आम्ही सगळ्यांनी खूप मस्ती केली आणि खूप मजा केली तिथे. पाहिजे ते खायचो आणि हा फुडी आहे अत्यंत. हा छान म्हणजे संगीत गायक आणि संगीताच्या संदर्भात किंवा जे पण आवाजाच्या संदर्भाचे लोक आहेत ते थोडं खाण्याच्या बाबतीत कॉन्शियस असतात, पण मला असं वाटतं की हा गैरसमज आहे. नाही, त्याला वेगवेगळ्या गोष्टी आवडतात. तो आमच्या सगळ्या म्हणजे तो डाएट वरती होता त्या काळात. अनेकांचं इव्हन पुष्कराचंही वेगळं एक काहीतरी डाएट होतं, पण जे चालणार आहे असं सगळं मागवायचे आणि खूप कुठून मागवायचे. त्यांना नागपूर पार झालेलं होतं आणि नागपूरमध्ये आम्ही खूप मजा केली. तर हा जो भाग आहे की आम्हा सगळ्यांची खूप छान मैत्री झाली आहे या निमित्ताने. मजा आली आहे या प्रोजेक्टमध्ये. अनिताताई, मला अजून एक प्रश्न तुला विचारायचा आहे की तुझ्या मालिकेनी तुला
घराघरात पोहोचवलं, प्रसिद्धी दिली, प्रेम दिलं, सगळं दिलं, पण त्यानंतर त्या मालिकेतनं बाहेर पडून पुन्हा तर नवीन काम करणं हा सुद्धा एक प्रकारचा स्ट्रगल आहे का? कारण ती छाप तू प्रेक्षकांवरती पाडली आहेस. प्रत्येक कलाकाराला त्याचं एक काम संपल्यानंतर शून्य म्हणजे 0 लेवलला यायला लागतं. तसं मी आत्ता 0 लेवलला आहे आणि मी नव्यानं काम करण्यासाठी आता तयार आहे. आणि माझ्या सुदैवानं आत्तापर्यंत मला ज्या भूमिका मी केल्या त्या अशा स्त्रीच्या केलेल्या आहेत जी कणखर आहे, जी प्रत्येक स्त्री असते पण तिची ही बाजू दाखवणाऱ्या भूमिका मला मिळाल्या. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अत्यंत डिग्निटी असलेल्या भूमिका मिळाल्या, जशी ही ताईची भूमिका आहे. तुम्ही जेव्हा तिथे चित्रपटगृहात बघाल ही स्त्री, तेव्हा तुम्हाला अर्थातच त्या स्त्रीविषयी आदर वाटेल. अशाच भूमिका माझ्या वाट्याला आल्या आहेत आणि हे करायचं भाग्य मला मिळालं आहे. ही खूप चांगली आणि मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. या सगळ्या भूमिका मला खूप काहीतरी देऊन जातात. जशी वसंतरावांची आई ही खूप रोखोक वाटतेय, म्हणजे एका पहिल्या सीनमध्ये जेव्हा ते म्हटलं जातंय तेव्हा ती बाळाला घेऊन जेव्हा निघते वसंतरावांना, तसंच अनिता दत्ते सुद्धा आयुष्यामध्ये प्रचंड रोखोक आहेत का? हो, मला जे वाटतं ते बोलते. कधी मीडियामध्ये राहताना ना फार डिप्लोमॅटिक वागावं लागतं. मी भयंकर डिप्लोमॅटिक वागते आणि तेच हा सांगतोय ते बरोबर आहे का पॉइंटला, की कोणाला कधी कधी कळत नाही की मी चिडले आहे का नाही चिडले आहे, माझं काय आहे. पण मला जे म्हणायचं असतं ते समोरच्या माणसापर्यंत 100% पोहोचवण्याचा प्रयत्न करते. आणि त्याच्यानंतर जर समजा मला एखादी गोष्ट करायला लागली तर मी ती स्वीकारते आणि करते. पण मुद्दा हा आहे की मी माझं म्हणणं एकदा तरी मांडून पाहते समोरच्या माणसाला. मी चिडते, मला जे हवं आहे त्या गोष्टींसाठी भांडते आणि जे हवं तेच करते खरं तर. पण या व्यवसायात कधी कधी आपल्याला आवडणार नाही अशा गोष्टीही करायला लागतात. पण जर तशी गरज पडली तरच करते आणि तेही केवळ त्या प्रोजेक्टसाठी म्हणून करते. ते काही मी मनापासून केलेलं नसतं कधी कधी. पण मी माझं म्हणणं 100% समोरच्या माणसापर्यंत पोहोचवते आणि मांडते. वा. नमस्कार, मी आहे अनिता दाते, स्टार कट्ट्यावर शो 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 सोनाली बरोबर. येस. नमस्कार, मी आहे राहुल देशपांडे, स्टार कट्ट्यावर शो 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 सोनाली बरोबर.